नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका त्याची तयारी करत आहेत. दरम्यान कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारलं जाणार आहे. त्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडली जाणार आहेत. मात्र याला नाशिककर आणि काही समाजसेवी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. नाशिककरांनी आणि समाजसेवी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय लिहिलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता. त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवंय याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? बरं, ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत, कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडे साधूग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो, आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची. इतकाच विचार या सरकारचा असणार. नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं, नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं, हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत. नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा. तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरं तर कोणतेच राजकारण नाही. या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील. माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरी पण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच.